नमस्कार। आज माघ कृष्ण त्रयोदशी शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे पोलीस आता फेसबुकवर कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व कामगारांनी संघटना पक्ष विसरून एकत्र येण्याची गरज, डॉक्टर शांती पटेल। आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या अध्यक्षपदी ठाण्याच्या प्रमोद पाटील यांची निवड। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील। पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कमुळे होणाऱ्या गैरव्यवहाराबाबत एकीकडे सावध करणाऱ्या ठाणे पोलिसांनी देखील आता ठाणेकरांशी संवाद साधण्याकरता फेसबुकचाच सहारा घेतलाय। ठाणे पोलिसांनी ठाणे CP ऑफिस नावाचं पेज बुकवर तयार केलंय। 12 फेब्रुवारी रोजी हे पेज तयार करण्यात आलंय। अलीकडेच सोशल नेटवर्किंगचं फॅड बरंच वाढलं असून पोलिसांना देखील यासाठी सायबर सेल या नावाचा एक वेगळा विभाग तयार करावा लागलाय। सायबर सेल या विभागात येणाऱ्या तक्रारीवरून गेल्या 5 वर्षात इंटरनेटचा वापर करून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये बरीच वाढ झाल्याचं दिसतंय। त्यामुळे ठाणे पोलिसांनी देखील आता फेसबुकचा आधार घेतला असून कायदा सुव्यवस्थेबाबत सूचना किंवा माहिती द्यावी असं आवाहन यात करण्यात आलंय। फेसबुकच्या माध्यमातून पोलीस आता तक्रारी, त्यावर पोलिसांचा प्रतिसाद आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती याबाबत माहिती देणार आहेत। ठाणेकरांनी संपर्क साधण्यासाठी हा एक नवीन उपक्रम सुरू केल्याचं ठाणे पोलिसांनी फेसबुकवर म्हटलंय। ठाणे CP ऑफिस या नावानं सर्च केल्यास आपल्याला ठाणे पोलिसांचं हे पेज मिळू शकतं। त्यामुळे पोलिसांनी देखील आता नवीन जमान्याचा मंत्र स्वीकारला असल्याचं दिसतंय। देशातील कामगारांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी एक होऊन लढा देण्याची गरज स्टील, मेटल अँड इंजिनिअरिंग वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर शांती पटेल यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले आहे। स्टील, मेटल अँड इंजिनिअरिंग वर्कर्स फेडरेशनच्या अधिवेशनाचं उद्घाटन डॉक्टर शांती पटेल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्यांनी ही गरज व्यक्त केली आहे। देशातील औद्योगिक कामगारांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली असून आपले हक्क मिळवण्यासाठी शासनाशी लढा देण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। देशातील कामगार चळवळीचा ऊहापोह करून देशातील प्रत्येक कामगार संघटना ही कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा फटका कामगारांनाच बसला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। इतर देशांप्रमाणेच कामगारांचा वेगळा प्रश्न नसल्यामुळे कामगारांचे प्रश्न सुटू शकत नसून शासन कामगारांना गृहीत धरत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली। देशातील कायम कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून त्यांची जागा तात्पुरत्या किंवा ठेकेदारीवरील कामगार घेत आहेत। हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे। कामगार कोणत्याही कामगार संघटनेचा किंवा पक्षाचा असो, सर्वांनी कामगार धोरणात योग्य ते बदल घडवण्यासाठी एकत्र येण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादन केले। आपले प्रश्न सोडवण्यासाठी कामगार आणि कामगार संघटनांनी एकत्र येणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं डॉक्टर शांती पटेल यांनी सांगितलं। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांची रेलचेल असतानाच वाढत्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांना स्वसंरक्षणासाठी नौपडा पोलिसांनी स्वसंरक्षणाचे धडे दिले। दिवसेदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत। यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेऊन प्रतिकार केला तरच हे अत्याचार बंद होतील। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोर्चा काढण्यापेक्षा महिलांनी स्वसंरक्षण करावं यासाठी पोलिसांनी काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून असं प्रशिक्षण द्यायला सुरुवात देखील केली आहे। एखाद्या महिला किंवा मुलीची छेड काढल्यास ती न घाबरता स्वतः प्रतिकार करू शकेल। काल वागळे पोलिसांनी राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थिनींना आणि नौपडा पोलिसांनी महिलांना स्वसंरक्षण, जुडो, कराटे, शारीरिक क्षमता वाढवणं, लाठी चालवणं अशा विविध गोष्टींचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे। सध्याच्या महागाईच्या दिवसात
विवाह करणं देखील दिवसेंदिवस कठीण होत असून यावर उपाय म्हणून भारत विकास परिषदेतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वसामान्य माणसाचा विवाह करणं म्हणजे खर्चिक काम झालं असतानाच आदिवासींना असा विचार करणं देखील अवघड असतं। या आदिवासी बांधवांसाठी भारत विकास परिषदेतर्फे येऊर इथं सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। खिंडपाडा, कासारवडवली, येऊर यासारख्या भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। येऊर इथल्या पाटोणपाडा इथं असलेल्या पंडित शाळेत हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करण्यासाठी 20 जोडप्यांची नावं आली होती, परंतु योग्य वयाअभावी 3 जणांना परत पाठवण्यात आलं, तर 17 जणांचे विवाह परंपरेनुसार लावण्यात आले। नमस्कार मंडळीमध्ये भेटू शिक्षण तज्ञ आणि साहित्यिक अशोक चिटणीस यांना। रविवार 10 मार्च रात्री 9 ते 9:30 दरम्यान शिक्षणातील प्रयोग आणि साहित्यिक प्रवासाविषयी विचारा हवा तो प्रश्न थेट अशोक चिटणीस यांना। सहभागी व्हायला विसरू नका। संपर्क साधा 2545 22 22 2538 22 22। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील। पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। क्लब एझ्युर लेझर अँड हॉलिडे क्लब। गो गोवा विथ क्लब एझ्युर। Win a free holiday for you and your family and also win exciting prizes like iPads, mobile phones, cameras, dinner vouchers, etc. For details, contact Neha or Sujata 8390208322। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। तोच भाव, तोच दर्जा, तोच विश्वास। ग्राहकांच्या 52 कसोटीला पात्र ठरलेले जय जी बायकेरीकर ज्वेलर्स, गोखले रोड, विष्णुनगर आणि आता कपिला वास्तू खोपट इथं नवीन शाखेसह आकर्षक दागिन्यांची पिढी जय जी बायकेरीकर ज्वेलर्स। पैठणी, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, बनारसी शालू, ओपाडा सिल्क, काथा सिल्क, ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात। अगं हो, आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी सारीज मध्येच। अय्या, तुम्हाला माहितीये ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील। पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। शेती करण्यासाठी वनजमिनीवरील जंगलांची तोड करणाऱ्या येऊरमधल्या 3 आदिवासी भूमिपुत्रांना चांगलाच फटका बसलाय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील राखीव वनाची तोड करून जागा साफ केल्याप्रकरणी वन विभागानं गुन्हा दाखल केला असून पातलीपाडा येथल्या पिंटू वड आणि रतन रावते आणि भिवंडीतील सुरेश बोचल या 3 आदिवासींना अटक झाली आहे। या तिघांनी येऊर वनक्षेत्रातील कावेसर नियतक्षेत्र मौजे माजिवडा इथल्या वनजमिनीवरील झाडं झुडपं तोडून जागा साफ केली आणि शेती करण्यासाठी 5000 मीटर आकाराच्या जागेवर अतिक्रमण केलं होतं। ही बाब वन अधिकारी प्रदीप कुमार शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले। न्यायालयानं या तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे। दरम्यान येऊर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राजरोसपणे वृक्षतोड करून इथलं इमले उभारणारे धनदांडगे मोकाट असताना शेतीसाठी वनजमिनीची मशागत करणाऱ्या आदिवासींवर वन विभागाच्या कारवाईचा बडगा उगारल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे। मध्यवर्ती कारागृहात आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी आणि त्रास न देण्याकरता 5000ची लाच मागणाऱ्या मध्यवर्ती कारागृहातील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडलाय। मालवणी पोलीस ठाण्यातील विवेक कोप्पीकर यांच्या मुलाला ठाणे मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आलं होतं। यावेळी तिथं शिपाई म्हणून काम करणारा संतोष पवार यानं कोप्पीकर यांच्याकडे 5000 रुपयांची मागणी केली होती। कारागृहात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संतोषनं ही मागणी केली होती। कोप्पीकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं संतोष पवार या शिपायाला 5000 रुपयांची लाच घेताना रंगे हात अटक केले।
गेल्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसनं जिंकलेल्या जागा पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा यावून घेतल्या पाहिजेत अशी भूमिका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मांडली. शिवसेनेच्या वागळे इस्टेट इथल्या काही पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. राज्यभरातील शिवसेनेत निराशेचं वातावरण असून राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांसह काही महत्त्वाचे आमदार खासदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात शिवसेनेला मोठं खिंडार पडताना दिसलं तर आश्चर्य वाटू नये असं त्यांनी सांगितलं. आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 145 जागांची केलेली मागणी म्हणजे कुस्ती 2014 मध्ये पहलवान आतापासूनच दंड ठोपटून दाखवत असल्याचा टोला त्यांनी लगावला. 2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 26 जागा लढवून 17 जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 22 जागा लढवून फक्त 8 जागा जिंकल्या. त्यामुळे आता लोकसभेच्या जागा वाढवून घेतल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. आगामी निवडणुका कशा लढवायच्या यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक गोंधळ आहे की फाजील आत्मविश्वास आहे हे कळत नसल्याची टीका माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केली. गेल्या 6 महिन्यात दिव्यासारख्या छोट्या गावात नायजेरियन नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. दिवा पूर्वेतील दातिवली, मुमरा कॉलनी, आगासन रोड, शीळ रस्ता, साबेगाव अशा विविध ठिकाणी 2 ते 3 जणांचा समूह करून राहणारे शेकडो नायजेरियन एका छोट्या सदनिकेसाठी तब्बल 20 ते 25 हजार रुपये भाडं मोजत आहेत. मोठ्या भाड्याच्या आमिषानं अनेक इमारत विकासक तसंच जागांचे मालक त्यांची कुठल्याही प्रकारची चौकशी न करता सदनिका त्यांना भाड्यानं देत आहेत. भविष्यात यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. दिव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत असलेल्या नायजेरियन नागरिकांची तसंच त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची कसून चौकशी केली जात असल्याचं मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सोंडे यांनी सांगितलं. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या अध्यक्षपदी ठाण्याच्या प्रमोद पाटील यांची निवड झाली आहे. पाटील हे भिवंडीचे रहिवासी आहेत. महाराष्ट्र बार अँड काउन्सिलच्या इतिहासात एका ठाणेकराची निवड अध्यक्षपदी होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. पाटील यांच्या निवडीमुळे ठाणेकरांचा देखील बहुमान झाला आहे. पाटील गेली 31 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या काल झालेल्या निवडणुकीत प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षपदी, बिपिन बेंडाळे यांची उपाध्यक्षपदी तर सतीश देशमुख यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. नमस्कार मंडळीमध्ये भेटू शिक्षण तज्ञ आणि साहित्यिक अशोक चिटणीस यांना. रविवार 10 मार्च रात्री 9 ते 9:30 दरम्यान शिक्षणातील प्रयोग आणि साहित्यिक प्रवासाविषयी विचारा हवा तो प्रश्न थेट अशोक चिटणीस यांना. सहभागी व्हायला विसरू नका. संपर्क साधा 2545 22 22 2538 22 22. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आम्ही निवास वार्ता हे सदर सध्या सुरू केलंय. या अंतर्गत ठाण्यातील खरेदी विक्री किंवा भाड्यानं उपलब्ध असलेल्या जागांविषयी माहिती आत देत आहोत. वर्तकनगर परिसरातील दोस्ती विहार, कोरम टॉवर इथं 2 आणि 3 बेडरूम किचन फ्लॅट कंपनी लीजवर देणं किंवा विकणं आहेत. अधिक माहितीसाठी आपण DG असोसिएट्सशी 97 697 99 971 किंवा 2536 0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. 1 and 1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे पोलीस आता फेसबुकवर. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व कामगारांनी संघटना आणि पक्ष विसरून एकत्र येण्याची गरज डॉक्टर शांती पटेल.
आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या अध्यक्षपदी ठाण्याच्या प्रमोद पाटील यांची निवड. या होत्या ठाणे वार्ता. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.